नमस्कार. पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला, आज सकाळी सकाळी आम्ही पण गावाला निघालो. खूप चांगली छान तयारी झाली आमच्या दोघी सासूनांची. कुठे चाललो ते समोर गेल्यावर तुम्हाला व्हिडिओमधून आम्ही सांगू. चला तर मग. चला तुम्हाला नंतर दाखवतो आम्ही. बाय बाय. आज अशी छानशी तयारी केली मी पण गावाला जायसाठी. तर सांगा तुम्ही कमेंट करून कशी दिसते माझी तयारी. छानपैकी साडी कशी दिसते. चला तर मग. बस का. बस. हे पा, आता आम्ही निघालोय गावाला. तुम्हाला पुढे दाखवतो आम्ही कुठे चाललोय. तर चाल कुठून. नमस्कार मित्रांनो, आपण आता जातोय जामठीकडे. जामठीसाठी जाण्याकरता आपण दुध्यातून शॉर्टकट मारलेला आहे. तर आता आपण आलेलो आहे इथे, आता जामठीच्या जवळपास आलेलो आहे. हे पूर्ण देवपूर मार्ग आहे. आता हे पूर्ण खेड्याचं वातावरण आहे. आपण बघतोय आता समोर गुरे ढोरे जे की आपल्याला रस्ता देत नाही. मोठ्या मुश्किलनं आपल्याला रस्ता करून जावं लागणार आहे. आपण हॉर्न वाजवतोय, बट ठीक आहे, चला त्यांच्या मनासारखं आपण करत जाऊया. हळूहळू पुढे जातोय आपण. बघा, गुरे ढोरे जे की आपल्या शहरामध्ये फार कमी बघायला भेटतात. इवन बघायला भेटतच नाही. बघा किती लाईनीमध्ये शिस्तप्रिय वातावरणामध्ये ते जात आहे. आणि जे की शहरामध्ये पण वातावरण आपल्याला बघायला भेटत नाही, तशा वातावरणामधनं पूर्ण ते चालले एकदम पूर्ण छान वातावरणामध्ये. बाई पूजा, आता जरा बंद करावे, आपण गुरांच्या पुढे निघून जाऊ. केला बघा, आपण आता पूर्ण निघतोय. बघा ही जोडी बघा पुढं मस्तपैकी भविष्यामध्ये खिल्लार बनणार. तर आता आपण निघतोय. आणि बघा गटातनं बसणारा शब्द आणि त्यांची मालकीन बहुतेक ते माहिती नाही आपल्याला मालकीनच आहे पण वाटत आहे. बघा, सुनसान रस्ता और चले हम इन दिनों गाड़ी पे और भगा रहे हैं स्पीड में चालू के. जायचा रस्ता. आलो आता आम्ही जामठी गावामध्ये. हे जामठी गाव आहे. खूप छान आहे आणि पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आहे गाव. हे चला, हे पा आपला रायगडचा राजा. हे श्री सिद्धिविनायक मंदिर गणपतीचं. चला तर आता आलोय आपण इथे गावात आलो. आमच्या घरी आलो मावशीच्या. भरपूर पाहुणे मंडळी आलेली होती आणि कार्यक्रमही चालू झालेला होता. कार्यक्रमाला थोडा उशीरच झाला. पाहुणे मंडळी, गावातली मंडळी खूप सारे जमा झालेले होते. आणि हा बघा असा विधी आमच्या इकडे करतात. आणि थोडक्यात तुम्हाला मी सर्वच दाखवते.
जेवढं दाखवता येईल पद्धत कशी असते आमच्या इकडे. हे बघा, हा नवरदेव मुलगा आहे, शेजारी ब्राह्मण आहेत हे बसलेले. हे आमचे मोठे बंधू आहेत. ते ब्राह्मणाने त्यांना सांगितले विधी करण्याला. हे बघा, दोघंही आता पुन्हा बोलावलं दोघांनाही. जे त्यांना साखरपुड्यामध्ये ते कपडे दिलेले होते नवीन, ते घालून पुन्हा बोलवलं. आणि बघा आता इथे कार्यक्रम सुरू झाला. हे बघा, खूप सारे पाहुणे होते. छान कार्यक्रम झाला हा, एकदम आपल्या घरगुती पद्धतीने छान असा सोहळा हा. हे बघा, इकडे 5 बायका ती मुलीची ओटी भरताय, नवरी मुलीची. ती मुलगी अशी भेट देते मग. हे बघा, 5 जणी सवाष्णी तिला ओवाळायला येतात. खूप छान असा सोहळा चालू आहे हा साखरपुड्याचा. प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. हे बघा, मुलाचं औक्षण करतानाही दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे, चांगल्या पद्धतीने साखरपुडा चालू होता हा कार्यक्रम. थोडा उशीरच झालेला होता, जवळजवळ 2-2:30 वाजले होते. हे बघा, मुलाचे काकाही आलेले होते आणि मुलीचेही काका आलेले होते. दोघंही शेजारी शेजारी बसलेले होते. अशा प्रकारे त्यांनी अक्षदाही टाकल्या सर्वांनी. त्यांनी ब्राह्मणांनी काही मंत्र म्हटले आणि मग अक्षदा टाकल्या. नंतर सगळ्यांनी ओवाळणी टाकली दोघांवरून. हे बघा, साखरपुडाचा विधी झाल्यानंतर हे अशी ओवाळणी टाकतात आमच्याकडे प्रत्येकजण. आणि खूप गर्दी झालेली होती. आणि मग नंतर पंक्ती बसल्या. अशी ही पद्धत साधी खेडेगावात अजून पण ह्या अशाच पद्धती आहेत साखरपुड्याच्या
ह्या विधीच्या आता तरी चांगल्या प्रमाणात चालू केल्या. पहिलं एवढं काही नव्हतं, असं खूप साध्या पद्धती होत्या. पण आता थोडासा काळ बदलायला लागला, त्यानुसार सगळं बदलून राहिलं. चला तर हे शिदोरीचे एवढे डबे आलेले आहेत आणि काही पैसे पण आले डब्यांचे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. धन्यवाद. बाय बाय.